झी 24 तास एक पाऊल पुढे। आणि आता एक ब्रेकिंग न्यूज अहमदनगरमधून एक धक्कादायक घटना घडली। अहमदनगर जिल्ह्यात वाळू माफियांचा उच्छाद सुरूच आहे। अहमदनगर जिल्ह्यातल्या गोदावरी नदी पात्रातल्या खानापूर केटीवेअर जवळ अनधिकृत वाळू उपसा करणारा टेम्पो 50 ग्रामस्थांनी पकडून महसूल आणि पोलीस अधिकाऱ्यांना घटनास्थळी बोलावला। यामुळे चिडलेल्या वाळू तस्करांनी ग्रामस्थ तसंच महसूल आणि पोलीस अधिकाऱ्यांवर दगड आणि ढेकळांचा मारा केला। अगदी एवढ्यावरच ते थांबले नाहीत तर टेम्पोमधलं डिझेल पोलीस आणि ग्रामस्थांच्या अंगावर फेकून त्यांना पेटवण्याचाही प्रयत्न केला। याच वेळी वाळू तस्करांनी टेम्पोही पेटवून देण्याचा प्रयत्न केला आणि या सगळ्या गोंधळाचा फायदा घेऊन वाळू तस्कर वाळूचा टेम्पो घेऊन तिथून पसार होण्यात यशस्वी झाले। या प्रकरणी 25 वाळू तस्करांविरुद्ध श्रीरामपूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवण्यात आलाय। अगदी 2 दिवसांपूर्वी राहता इथल्या नायब तहसीलदारांना वाळू तस्करांनी मारहाण केली होती। ती घटना ताजी असताना काल पुन्हा ही घटना घडल्यानं संताप व्यक्त केला जातोय। 1-2 नव्हे तर तब्बल 50 ग्रामस्थांनी हा टेम्पो पकडून दिला होता। मात्र या 50 जणांवर सुद्धा वाळू तस्करांनी दगडफेक केलेली आहे, त्यांच्यावर वाळूच्या ढेकळांचा मारा केलेला आहे। महसूल अधिकाऱ्यांवर सुद्धा हा हल्ला करण्यात आलेला आहे। आपण या संदर्भात अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी प्रशांत शर्मा यांच्याकडून। प्रशांत, निश्चितच हा विचित्र प्रकार आहे। 50 ग्रामस्थ हा टेम्पो पकडून देतात, त्या ठिकाणी महसूल अधिकारी येतात, मात्र तरी सुद्धा वाळू तस्कर किती मग्रूर झालेले आहेत, मुजोर झालेले आहेत हे या घटनेवरून दिसून येतं। या 50 जणांच्या जमावावर त्यांनी हल्ला केला, अगदी त्यांना पेटवण्याचा सुद्धा प्रयत्न केला। काय अधिक माहिती आहे? हेमाली, बरोबर आहे। वाळू तस्करांची मुजोरी ही दिवसेंदिवस वाढत आहे आणि त्यात जर बघितलं तर गोदावरी नदीतून जे अहमदनगर जिल्हा आहे त्या अहमदनगर जिल्ह्यातली वाळू उपसायला बंदी आहे। मात्र औरंगाबाद जिल्ह्यात वाळू उपसा सुरू असतो गोदावरी नदीच्या त्या किनाऱ्यावरून। त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाळू तस्कर आहेत। तस्करांचा जी संख्या आहे ती 150-200च्या पर्यंत एकेका ठिकाणी आहे। त्यामुळे यांची मुजोरी ही दिवसेंदिवस वाढतच आहे। कालचाही प्रकार असाच आहे। राष्ट्रवादीचे नेते गोविंदराव अधिकाऱ्यांचं हे खानापूर गाव आहे आणि या गावात मोठ्या प्रमाणात वाळू उपसा होतो, म्हणून त्या ठिकाणच्या बंधाऱ्याला प्रॉब्लेम येतोय, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उद्भवतोय। त्यामुळे ग्रामस्थांनी गेल्या 2-4 दिवसापासून ही मोहीम सुरू केलेली होती आणि त्या अंतर्गतच काल पुन्हा त्यांनी टेम्पो पकडला होता आणि ह्या टेम्पो पकडल्यानंतर हा टेम्पो महसूल अधिकाऱ्यांनी ताब्यात घेऊन त्याच्यावर कारवाई केल्याची मागणी केली जात होती आणि याच जोडीतच हा सगळा गोंधळ झालेला आहे। वाळू तस्करांचे समर्थकही या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आले होते आणि त्यांनी वाळू भरलेला टेम्पो पेटवण्याचा प्रयत्न केला ग्रामस्थांवर। आणि नक्की अनर्थ जरी टळलेला असला तरी एक महत्त्वाचा मुद्दा इथे उपस्थित होतोय। 50 जणांच्या जमावावर हे वाळू तस्कर मोठ्या संख्येने धावून येतात, त्यांना पेटवून देण्याचा प्रयत्न करतात। ही मुजोरी कशाच्या जोरावर केली जाते, काय म्हटलं जाते? ग्रामस्थांनी टेम्पो पकडून दिला तरी सुद्धा तो तिकडे पकडण्यात फारसं यश मात्र हाती लागलं नाही। हेमाली, या सगळ्या वाळू तस्करीतलं एक प्रमुख कारण आहे की वाळू तस्करी ज्यावेळेस होते त्यावेळेस वाळू तस्करांना राजकीय नेत्यांची मदत होत असते। राजकीय नेत्यांच्या मदतीनंतर जे महसूल आणि पोलीस प्रशासन आहे त्यातील काही लोक आर्थिक चिरीमिरीमुळे ह्या लोकांवर कारवाई करण्याला धजत नाही आणि त्यामुळेच या वाळू तस्करांची मजल दिवसेंदिवस वाढते। वाळू तस्करांनी मोठ्या प्रमाणात गुंड पाळून ठेवलेला आहे। तहसीलदार असो, पोलीस असो, यांच्या खबरी देण्यासाठी एक दिवसाला 400-400 रुपयाचा त्यांना रोज दिला जातो। केवळ मोटरसायकल घेऊन लोकांच्या मागे फिरायचं असतं। त्यामुळे ह्या वाळू तस्करांची जी मजल आहे ही दिवसेंदिवस वाढत आहे। ग्रामस्थ आणि वाळू तस्कर यांच्यातले हल्ले हे असेच वाढत राहतील का की याला पोलीस प्रशासन आणि महसूल प्रशासन यावर जोपर्यंत ठोस कारवाई करत नाही, तोपर्यंत आपली चिरीमिरी थांबवत नाही, तोपर्यंत हे प्रकार घडतच राहतील। नक्की, धन्यवाद प्रशांत, आपण दिलेल्या या माहितीबद्दल। अहमदनगर जिल्ह्यात वाळू उपसा करणारा टेम्पो 50 ग्रामस्थांनी पकडून महसूल आणि पोलीस अधिकाऱ्यांच्या मदतीनं तो पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांच्यावर वाळू तस्करांनी मोठ्या संख्येनं धावत येऊन दगडफेक तसंच त्यांना पेटवून देण्याचाही प्रयत्न केला। झी 24 तास एक पाऊल पुढे।